नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती मिळते। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले। मात्र सध्या कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने विश्रांतीची गरज आहे। शिवाय पुढचे काही दिवस कोकाटेंना देखरेखीखाली ठेवणं गरजेचं असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे। तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज कोकाटेंची एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता तज्ञ डॉक्टरांची सल्लामसलतीनंतर पोलीस पुढची पावलं उचलणार आहेत। दरम्यान नाशिकमधील सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। तत्वतः राजीनामा स्वीकारल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। कायदे आणि नियम कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय, तर मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवलाय। दरम्यान 16 तारखेला कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर 17 डिसेंबरलाच माणिकराव कोकाटेंनी आपला राजीनामा दिला होता। बुधवारीच मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंकडील खात्यांचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला होता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तत्वतः स्वीकारला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे। हे प्रकरण जुनं असून न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य नाही, मात्र कोकाटेंवर अन्याय झाला असल्याची भावना असल्याचं मत विखेंनी व्यक्त केलंय। मला वाटतं फार जुनं प्रकरण आहे ते। आता त्या जुन्या प्रकरणाचं दुर्दैवानं न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया करणं योग्य नाही आहे। परंतु मला वाटतं निश्चितपणे माणिकरावांवर एक प्रकारचा अन्याय झाला अशी माझी भावना आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये 150 जागांवर एकमत झालंय। आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेसाठीच्या सर्व 227 जागांवर महायुती म्हणूनच लढणार असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केलंय। काल दोन्ही पक्षात झालेल्या दुसऱ्या बैठकीमध्ये 150 जागांवर एकमत झाल्याचं साटम यांनी जाहीर केलंय। मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचं म्हणत साटम यांनी विरोधकांना टोला लगावलाय। यावेळी शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही उपस्थित होते। मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरती ही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढं जातोय, शिवसेना, भाजप, RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार, ते आम्ही 100% जिंकणार। दरम्यान मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि सेनेचं 150 जागांवर एकमत झाल्यानंतर उर्वरित 77 जागांचं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय। त्यावर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमित साटम यांनी उर्वरित जागांसाठी चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय। ही सगळी प्रक्रिया 2 दिवसात पार पडेल आणि मग अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असंही साटम यांनी सांगितलं। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। भाजप आणि शिवसेनेची मुंबईतील जागा वाटपासंदर्भात सलग दुसऱ्या दिवशी बैठक पार पडली। मात्र याही बैठकीचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हतं। यानंतर सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाची बैठक बोलावण्यात आली होती। जर भाजप आणि शिवसेनेचा मलिकांना विरोध असेल तर इतर नेत्यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। तसंच राष्ट्रवादीचे नेते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिंदेची शिवसेना आणि भाजप युती संदर्भातली दुसरी बैठक पार पडेल। या बैठकीचे नेतृत्व मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट करणार आहेत। गुरुवारी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये भाजपने शिवसेनेला 50-50 जागा वाटपाचा प्रस्ताव दिला होता। मात्र पहिल्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। अशातच आज त्यांना निमंत्रण दिलं जाईल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दरम्यान दुपारी 3 वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे बैठक पार पडणार असून बैठकीत जागा वाटपाचं स्वरूप आणि युतीची अंतिम रूपरेषा यावर चर्चा होईल। दरम्यान भाजपसोबत युतीबाबतच्या फॉर्म्युलावर चर्चा होत आहे नाही तोपर्यंत निर्णय घेता येत नाही अशी भूमिका संजय शिरसाटांनी केली आहे। तर युतीबाबतचा फॉर्म्युला समजून घेऊन वरिष्ठांशी बोलून निर्णय घेऊ असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। अतुल सावेचं आणि माझी युतीची बैठक कदाचित आज उद्या होईल। त्यांचे काही त्याला काय इंटरव्ह्यू चालू आहेत। माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे। फॉर्म्युला काय आहे कसा घ्यायचा जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत त्याच्यात निर्णय घेता येत नाही। आता त्यांचा 50-50चा फॉर्म्युला आहे तो काय आहे एकदम मला समजून घेतलं पाहिजे। मला मान्य नसेल तर मला वरिष्ठाशी बोलावं लागेल, त्यांना मान्य नसेल ते वरिष्ठाशी बोलतील। अखेरला पक्षश्रेष्ठीने जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला दोघांनाही मान्य करावा लागेल। म्हणून फायनल अथॉरिटी हे आम्ही नाहीत, फायनल अथॉरिटी हे आमचे वरिष्ठ नेते आहेत। ठाण्यात महापालिका निवडणुकीआधी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे। शिवसेनेच्या मेळाव्यानंतर ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये युती नको स्वबळावर निवडणूक लढवा अशी स्पष्ट भूमिका अनेक भाजप मंडळ अध्यक्षांनी मांडली आहे। भाजप मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी युतीविरोधातलं पत्र शहराध्यक्ष संदीप लेले आणि आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांना दिले। शिवसेनेकडून भाजप कार्यकर्त्यांवर मारहाण आणि गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवरच स्वबळाचा आग्रह धरला जात असल्याचं सांगण्यात आलंय। तसंच कोपरी आणि कळवा भागातही भाजप पदाधिकाऱ्यांनी युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे। 50% जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर आमदारांनी भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो। त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली ती निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे। वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल। महायुती कायम राहणार की स्वतंत्रपणे युती होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच ठाण्यातील राजकारण चांगलंच तापलंय। ठाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे आणि त्यानुसारच महापालिकेतील सर्व जागांवर उमेदवार उभे केले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे 400हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। दरम्यान भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची युती म्हणून पहिली बैठक पार पडली आहे। मात्र या बैठकीत निमंत्रण न दिल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। या बैठकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काहीही झालं तरी भाजपसोबत युती करणार नाही अशी ठाम भूमिका जाहीर केली आहे। ठाण्यात काँग्रेसकडून वसंतराव नाईक सभागृहात 150 इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यात। यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही याचे अधिकार श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना दिलेत। दरम्यान ठाण्यात आघाडीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे असे सूतोवाच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेत। गेल्या काही दिवसात आघाडीचं स्वरूप स्पष्ट होईल असे त्यांनी स्पष्ट केले। स्पष्टपणे आमचा जो निर्णय झालेला आहे तो असा आहे की स्थानिक स्तरावरच्या नेत्यांनी कोणासोबत लढायचं हा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यायचा आहे। इंडिया आघाडीचा तो पर्याय आहे। त्यामुळे या सगळ्या बोलणी ज्या आहे त्या आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि लवकरच आपल्याला 1-3-4 दिवसामध्ये आघाडीचं स्वरूप जे आहे ते लक्षात आलेलं दिसेल। ठाण्यात श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। काँग्रेसच्या मतांच्या आधारावरच ठाकरेंची शिवसेना निवडून येत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। आतापर्यंत आमदारकी असो किंवा खासदारकी ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली मतं ही प्रामुख्यानं काँग्रेसकडून ट्रान्सफर झालेली मतं होती। मात्र या आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नव्हता हे आता काँग्रेसच्या लक्षात आलंय असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। आपल्याच मतांमुळे इतर पक्षांच्या जागा निवडून येत असल्यामुळे काँग्रेसनं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय।
काँग्रेसच्या मतांवरती UBT आतापर्यंत निवडून आली. आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल, जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं, पण काँग्रेसचा त्यांना फायदाच काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता. आज काँग्रेसने ते हेरून घेतलं, जाणून घेतलं की आता बाबा आमच्यामुळे हे लोक निवडून येतात. आज काँग्रेस जे आहे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे. त्यांना शुभेच्छा. कल्याण डोंबिवलीमध्ये एकापेक्षा एक फलंदाज आहेत आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक महायुतीच जिंकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये बोलताना व्यक्त केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवलीत काँग्रेस आणि मनसे या दोन पक्षांना खिंडार पाडले. काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे, माजी नगरसेविका जान्हवी पोटे आणि मनसेच्या माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांच्यासह काँग्रेस आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालाय. निवडणुका संपल्या की सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात. कल्याण डोंबिवलीत आता आपल्याकडे 101 बडकर बॅट्समन आहेत. धोनी आहे, विराज आहे, रोहित आहे, सूर्यकुमार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे. चौकार षटकार ठोकणारी आहे, विरोधकांची दांडी गुल करणारी आहे. आणि आता सचिन आलेला आहे. शिवसेनेचे आमदार मुर्ची पटेल यांच्यावर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा प्रमुखपदी मुर्ची पटेल यांची नियुक्ती झाली आहे. आगामी पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मुर्ची पटेल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक तयारीला वेग येणार असल्याचं मानलं जात आहे. आगामी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा भव्य पक्ष मेळावा शहरामध्ये पार पडलाय. या मेळाव्यामध्ये एकेकाळी मीरा भाईंदर शहरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, तीच परिस्थिती पुन्हा शहरात निर्माण करण्याचा निर्धार काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केलाय. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मीरा भाईंदर शहराचे पहिले आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोसा यांच्या परिवारातील सदस्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. दरम्यान मेळाव्यात काँग्रेसनं मीरा भाईंदर शहरामधल्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. महायुतीच्या आमदारांनी 24 तास पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आज तागायत ते पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच शहरामध्ये मेट्रो प्रकल्प अद्याप सुरू न झाल्याबद्दलही काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडीत समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत 90 पैकी 90 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय समाजवादी पार्टीनं घेतलाय. काँग्रेस आणि भाजपकडून आव्हान असलं तरी काँग्रेसवरील जनतेचा विश्वास संपला असून भाजप समाजवादी पार्टीसमोर टिकू शकणार नाही असा दावा समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि भिवंडी निवडणूक प्रभारी अजय यादव यांनी केलाय. तसंच भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास समाजवादी पार्टीच्या माध्यमातूनच शक्य असून येत्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी पूर्ण बहुमतानं सत्तेवर येईल असा ठाम विश्वास अजय यादव यांनी व्यक्त केला आहे. चांगले उमेदवार, चांगल्या चरित्रवान उमेदवार यावेळेस जर दिला गेला पक्षाकडनं तर निश्चित आहे की समाजवादी पक्षाचे इथे बहुमत होईल महानगरपालिकेत आणि पहिल्यांदा समाजवादी पक्षाचा मेयर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेवर बसेल. बहुतेक मला असं वाटतं आहे की समाजवादी पक्ष एकटाच लढणार आहे संपूर्ण भिवंडीत. पुण्यात ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या विचारात आहे असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केलंय. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्यास आम्ही त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे सचिन अहिर यांनी स्पष्ट केलंय. आले तर आम्ही त्याच्यामध्ये राहणार नाही, कारण आम्ही स्पष्ट भूमिका केलेली आहे की जर राष्ट्रवादीवर जायचं असेल तर राष्ट्रवादीने वरचा पाठिंबा काढावा किंवा त्यातून बाहेर पडावं किंवा पुढे काय करणार त्याची स्पष्टता करावी. राज्यामध्ये आम्ही एक लढाई लढायची आणि स्थानिक निवडणुकीसाठी आम्ही ताळमेळ करायचं आणि साटेलोट करायचं हे चालणार नाही. बरोबर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.